डॉक्टर दीपेश कुमार शर्मा आणि आपण पाहत आहात आपल्या सर्वांचे चॅनल ग्लोबल हेल्थ गुरु। मित्रांनो, मी सर्वप्रथम आपल्या सर्वांचे या व्हिडिओमध्ये स्वागत करतो। मित्रांनो, आज आपण एका अशा महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत, तो म्हणजे आयुर्वेदिक मार्गाचा अवलंब करून आपण आपली जीवनशैली कशी सुधारू शकतो। मित्रांनो, आपल्या सर्वांना माहिती आहे की आयुर्वेद हे अतिशय प्राचीन शास्त्र आहे आणि यामध्ये शरीर, आत्मा आणि मन यांचे योग्य संतुलन राखून निरोगी आयुष्य कसे जगावे हे आपल्याला आयुर्वेद शिकवतं। तर मित्रांनो, आज याच विषयावर आपण सखोल चर्चा करूया। तसेच अगदी सोप्या भाषेमध्ये आयुर्वेदिक मार्गाचा अवलंब करून आपली जीवनशैली कशी सुधारता येईल ते पाहूया। चला तर मग सुरू करूया। आयुर्वेदिक मार्गाचा अवलंब करून जीवनशैली कशी सुधारता येईल। तर मित्रांनो, प्रथम आपण पाहूया आयुर्वेद म्हणजे काय। मित्रांनो, आयुर्वेदाची सोप्या परिभाषेत जर आपल्याला मांडणी करायची झाली तर ती म्हणजे आयुष्य वेद आयुर्वेद। म्हणजेच काय, तर आयुष्याचं ज्ञान म्हणजे आयुर्वेद। मित्रांनो, आयुर्वेद हे आरोग्य व्यवस्थापनाचे शास्त्र आहे ज्यामध्ये वात, पित्त, कफ आदी जे त्रिदोष आहेत आपल्या शरीरातील त्यांचा समतोल राखणं महत्वाचं असतं। जर या तिन्ही दोषांमध्ये काही बिघाड झाला तर आपल्याला नाना तऱ्हाचे आजार किंवा विकार आपल्याला जडू शकतात। तर मित्रांनो, दुसरी एक सोपी व्याख्या म्हणजे काय, तर स्वस्थस्य स्वास्थ्य रक्षणम आतुरस्य विकार प्रशमनम। म्हणजे काय, जो स्वस्थ व्यक्ती आहे तो अजून स्वस्थ कसा राहील, सुदृढ कसा राहील याबद्दल जे शास्त्र शिकवतं ते म्हणजे आयुर्वेद। आणि दुसरं आतुरस्य विकार प्रशमनम म्हणजेच काय, तर जो व्यक्ती रोगी आहे किंवा ज्याला काही विकार जडलेला आहे त्याच्या रोगाचे, त्याच्या विकाराचे शमन करणे हे ज्या शास्त्रामध्ये आपल्याला शिकवलं जातं ते म्हणजे आयुर्वेद। मित्रांनो, याच आयुर्वेदामध्ये आपल्याला ह्या तिन्ही दोषांचा समतोल ऋतूनुसार, त्यांच्या व्याधीनुसार, त्यांच्या दोष बलानुसार आपल्याला व्यायाम, आहार आणि दिनचर्या ज्यामध्ये शिकवली जाते तो शास्त्र म्हणजे आयुर्वेद। आता आपण पाहूया दोष आणि आहार। मित्रांनो, यामध्ये प्रामुख्याने वात, पित्त, कफ या तिन्ही दोषाच्या व्यक्तींनी कुठला आहार घ्यावा, कुठलं अन्न सेवन करावं याची सखोल माहिती आपण जाणून घेऊया। सर्वप्रथम येतं ते म्हणजे वातदोष। वातदोष हा हवेचा आणि मोकळेपणाचं प्रतिनिधित्व करतं। वातदोषाच्या व्यक्तीमध्ये लघुता, शुष्कता आणि शीत प्रवृत्ती असते। या व्यक्तींना आपल्या शरीरामध्ये वाताचा ताजेपणा कायम ठेवण्याकरिता त्यांना स्निग्ध, गरम आणि जड आहार घेणं अत्यंत आवश्यक असतं। तर यासाठी आपण कुठले अन्न खाऊ शकतो, तर त्याचे उदाहरण म्हणजे गहू, बाजरी, बदाम, दूध, तूप, उडीद डाळ, गुळ हे पदार्थ वातदोषासाठी लाभदायक आहेत। तसेच गरम सूप किंवा कडधान्यांचे पदार्थ घेतल्याने वातदोष हा नियंत्रणात राहतो। वातदोष असलेल्या व्यक्तींनी थंड, शुष्क पदार्थ, कच्चं अन्न आणि थंड पेय हे टाळायलाच हवं। उदाहरणार्थ काय, तर जसं की बर्फाचं पाणी असेल, आईस्क्रीम असेल किंवा इतर थंड पदार्थ किंवा तळलेले पदार्थ हे वातदोषाच्या व्यक्तींनी टाळायला हवं। आता आपण पाहूया आयुर्वेदिक उपाय काय आहे यावर। तर मित्रांनो, ज्यांना वातदोष आहे त्यांना सांधेदुखी, कोरडेपणा आणि थकवा यासारखे अनेक त्रास होऊ शकतात, ज्यामुळे रोज सकाळी आल्याचा काढा किंवा गरम पाण्यामध्ये गूळ मिसळून पिणं हे देखील फायदेशीर ठरू शकतं। यामुळे शरीराला उबदारपणा तर मिळतोच आणि वातदोष देखील संतुलित राहतो। आता आपण पाहूया पित्तदोष। पित्तदोष हा प्रामुख्याने उष्णता आणि आगीचे प्रतिनिधित्व करतं। पित्तदोषाच्या व्यक्तीमध्ये उष्णता, आक्रमकता तसेच भूक वाढलेली असते। त्यामुळे पित्तदोषाच्या व्यक्तींनी कमी तिखट, कमी तेलकट तसेच थंड पदार्थ घ्यायला हवे। उदाहरणार्थ काय, तर नारळ पाणी असेल, काकडी असेल, साळीचा भात असेल, गवार, कोबी, माठ यासारख्या भाज्या आणि फळं पित्तदोषामध्ये अतिशय उपयुक्त आहेत। त्याच प्रकारे पित्त संतुलित ठेवण्यासाठी दूध, ताक, हिरव्या भाज्या आणि ताजं पाणी पिणं हे योग्य आहे। मित्रांनो, यामध्ये आपण आयुर्वेदिक उपाय काय करू शकतो, तर ज्यांना पित्तदोष आहे त्यांना पित्ताचे आजार जसे की ऍसिडिटी, त्वचेला लालसरपणा, पित्ताशयाचे विकार हे अधिक प्रमाणात होऊ शकतात। अशा व्यक्तींनी रोज नारळ पाणी पिणं किंवा गुलकंदयुक्त दूध घ्यावं, त्याने उष्णता कमी होते आणि पित्त देखील आपलं संतुलित राहतं। आता आपण पाहूया कफदोष। कफदोष हा प्रामुख्याने पृथ्वी आणि पाणी यांचे मिश्रण आहे। कफ प्रवृत्ती असलेल्या व्यक्तींमध्ये वजन वाढणं, सुस्तपणा तसेच जडपणा वाढतं। त्यामुळे अशा व्यक्तींनी
हलकं, उबदार आणि मसालेदार पदार्थ खायला हवे। जसे की उदाहरणामध्ये पाहायला झालं तर आलं, हळद, लसूण, कांदा, काळी मिरी हे पदार्थ कफदोष असलेल्या व्यक्तींनी आहारात समाविष्ट करावेत। तसेच थंड पदार्थ, जड पालेभाज्या, आंबट पदार्थ यांचा कमीत कमी वापर करावा। मित्रांनो, ह्यामध्ये आयुर्वेदिक उपाय जर पाहायचा झाला तर कफदोष वाढल्यास जडपणा, थकवा, सर्दी, खोकला इत्यादी होऊ शकतं। त्यासाठी रोज आल्याचा काढा, लिंबू आणि मधाचे मिश्रण पिऊन कफदोष आपल्याला सर्वांना नियंत्रणात ठेवता येतं। तर या उपायांमुळे तिन्ही दोषांचा समतोल राखता येतो आणि एक निरोगी जीवनशैली आपल्याला साध्य करून घेता येऊ शकते। आता आपण पाहूया आयुर्वेदिक दिनचर्या। आयुर्वेदानुसार रोजचे जीवन व्यवस्थित चालवण्याकरिता दिनचर्या पाळणे हे अत्यंत महत्वाचं आहे। यामध्ये प्रामुख्याने सकाळी लवकर उठणे तसेच शरीराची स्वच्छता करणे यांचा प्रामुख्याने समावेश होतो। तर आता आयुर्वेदानुसार आपण दिनचर्या कसे पालन करू शकतो हे आपण सखोल माहिती जाणून घेऊया। यामध्ये प्रामुख्याने आहे म्हणजे सकाळी लवकर उठणं। मित्रांनो, आयुर्वेदामध्ये पहाटे उठण्याला खूप महत्व आहे, कारण त्यावेळेस शरीर हे शुद्ध आणि ताजं असतं। दुसरं म्हणजे तेल मालिश किंवा अभ्यंग। मित्रांनो, रोज स्नानाच्या आधी संपूर्ण शरीराला तिळाचे किंवा नारळाचे तेल लावून मालिश केल्याने शरीरातील वातदोष जो आहे तो देखील कमी होतो। गरम किंवा कोमट पाण्याने स्नान करणे। गरम पाण्याने स्नान केल्याने काय होतं तर आपल्या शरीरातील रक्ताभिसरण जे आहे ते देखील सुधारतं आणि शरीरातला थकवा जो आहे तो देखील कमी होतो। आणि योग आणि प्राणायाम आपल्याला सर्वांना माहिती आहे, करा योग रहा निरोग असे आपण म्हणतो। तर या प्रकारे रोज 15 ते 20 मिनिटं योग किंवा प्राणायाम केल्याने शरीराला ऊर्जा मिळते आणि मन देखील शांत राहतं। आता आपण पाहूया आयुर्वेदिक हर्बल उपचार। आयुर्वेदिक वनस्पतींचा आपल्या जीवनामध्ये समावेश केल्यामुळे आपण निरोगी राहू शकतो। आयुर्वेद शास्त्रामध्ये पुष्कळ अशा औषधी वनस्पतींचा उल्लेख आपल्याला आढळतो। त्यातूनच काही निवडक औषधी वनस्पतींचा उपयोग आपण आज जाणून घेणार आहोत। यामध्ये मित्रांनो प्रामुख्याने येते ते म्हणजे तुळस। तुळस ही एक उत्तम रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्याचं काम करतं आणि रोज एक तुळशीचं पान खाल्ल्याने सर्दी, खोकला, पडसं यासारख्या अनेक आजारांपासून आपल्याला बचाव होतो। हळद। मित्रांनो, हळदीमध्ये अँटी इन्फ्लेमेटरी गुणधर्म आहेत। दुधात हळद टाकून पिल्याने शरीराची रोगप्रतिकारक शक्ती तर वाढतेच, तसेच इतर अन्य आजारांपासून देखील आपल्या शरीराचा बचाव होत असतो। आलं। आल्याचा काढा पिणं हे फुफ्साच्या समस्येकरिता अगदी फायदेशीर आहे। तणाव आणि पचन समस्या यावर देखील हेच आल्याचं काढं अत्यंत प्रभावी ठरतं। त्यानंतर येतं मित्रांनो त्रिफळा। त्रिफळा पावडर घेतल्याने पोटाचे अनेक आजार दूर होतात आणि पचन संस्था जी आहे आपली ती सुदृढ होते। परिणाम स्वरूप आपल्याला अन्न हे लवकर पचतं आणि आपल्याला कुठल्याही पोटाचे विकार हे आपल्याला होणार नाही। मित्रांनो, आता आपण पाहूया ऋतू बदल आणि आयुर्वेदिक उपचार। मित्रांनो, आयुर्वेदामध्ये ऋतू बदलला तसेच आपल्या दोषाचा बलाबल देखील कमी जास्त होत असतो। त्यासाठी आयुर्वेदामध्ये ऋतूनुसार आपल्याला काही आहार देखील आपल्याला आयुर्वेदाने सांगितलेला आहे, तर ते आपण जाणून घेऊया। मित्रांनो, यामध्ये सर्वप्रथम येतं ते म्हणजे वसंत ऋतू। वसंत ऋतूमध्ये काय तर शरीरामध्ये आपल्या कफदोष हा वाढलेला असतो। त्यामुळे या ऋतूमध्ये हलकं, तिखट आणि मसालेदार आहार घेतल्याने आपल्याला फायदा ठरू शकतो। किंवा गरमीचा जो ऋतू आहे यामध्ये पित्तदोष प्रामुख्याने वाढतं। त्यामुळे थंड पेय, ताक, नारळ पाणी आणि फळे हे अधिक प्रमाणात आपण गरमीच्या दिवसामध्ये, गरमी म्हणजे ग्रीष्म ऋतूमध्ये आपण खायला हवं। हिवाळा। हिवाळ्यामध्ये काय तर वातदोष वाढतो। त्यामुळे काय तर गरम पदार्थ, तुपाचं सेवन आणि आल्याचा काढा हे आपल्याला हिवाळ्यामध्ये अगदी फायदेशीर ठरतात। तर मित्रांनो, एकंदरीत काय तर आयुर्वेद ही केवळ उपचार पद्धती नसून तर ती एक संपूर्ण जीवनशैली आहे। या उपायांचा समावेश आपण आपल्या जर दैनंदिन जीवनामध्ये केला तर आपले जीवन हे निरोगी आणि आनंदी बनू शकतं। चला तर मग आयुर्वेदिक मार्गाचा अवलंब करून आपल्या शरीराला निरोगी आणि सुदृढ बनवूया। मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ आपल्याला आवडला असल्यास कृपया या व्हिडिओला लाईक करा, आपल्या पारिवारिक मित्रांना शेअर करा, जेणेकरून त्यांचे देखील आरोग्य हे सुधारेल। तसेच पुढील व्हिडिओमध्ये आपल्याला
कुठली माहिती पाहायला आवडेल हे आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये टाकायला विसरू नका. तसेच या चॅनलला आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर अशाच प्रकारचे अन्य माहितीपूर्ण व्हिडिओ पुढे देखील प्राप्त करून घेण्याकरिता या चॅनलला कृपया सबस्क्राईब करा. चला तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबू. पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह. तोपर्यंत स्वस्त रहा, मस्त रहा. धन्यवाद.